असे हे चिप्स तेलामध्ये टाकले का मस्त असे फुलत असतात आणि फुलून पांढरे शुभ्र होतात. तुम्ही पाहू शकतात सर्व चिप्स मस्त असे झालेले आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने एकदम कुरकुरीत खुसखुशीत एकदा हे चिप्स बनवून ठेवा तर वर्षभरासाठी आपल्याला खाता येईल. चला तर मग फक्त ह्या 2 टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर एकदम पांढरे शुभ्र चिप्स तुमचेही नक्कीच होणारच. नमस्कार, मी सुरेख आणि आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीकडे वळूया. तर आपल्या या आजच्या रेसिपीसाठी मी या ठिकाणी 10 किलो बटाटे घेतलेले आहे. 10 किलो प्रमाणामध्ये मी हे बटाट्याचे चिप्स तुम्हाला बनवून दाखवणार आहे. चिप्ससाठी आपल्याला असा मोठा बटाटा घ्यायचा आहे आणि नवीन बटाटा घ्यायचा आहे. बटाटा आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर या दुसऱ्या भांड्यात पाणी घेतलेलं आहे. अशा प्रकारे 2 मोठ्या भांड्यांमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पिलर लागणार आहे. त्याचबरोबर हे चिप्स बनवण्यासाठी आपल्याला खिसणी लागणार आहे. तर प्लेन चिप्स बनवणार आहे तर म्हणून अशा प्रकारच्या ब्लेडची आपल्याला खिसणी घ्यायची आहे. धुवून घेतलेल्या बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. साल काढताना मात्र पूर्णपणे साल ही काढायची आहे आणि साल काढून झाल्यानंतर म्हणजेच बटाटे सोलून झाल्यानंतर लगेचच ते पाण्यामध्ये टाकत घ्यायचे आहे, म्हणजे बटाटा हा लालसर होत नाही. तुम्ही पाहू शकतात बटाटा हा सोलून झालेला आहे. अशा प्रकारे मी पाण्यामध्ये हा बटाटा टाकून घेते आणि ह्याच पद्धतीने संपूर्ण हे जे आहे ना 10 किलो बटाटे हे सोलून घेते आणि लगेचच पाण्यामध्ये टाकत घेते. आता सगळे बटाटे हे सोलून झालेले आहे. तुम्ही पाहू शकतात एकदम पांढरे शुभ्र दिसत आहे. लगेच आपण ते पाण्यामध्ये सुद्धा टाकत घेतलेले आहे. आता मी तुम्हाला चिप्स हे करून दाखवते. तर चिप्स करताना आपण जी खिसणी घेतो ना ती पाण्यामध्येच घ्यायची आहे. अशा प्रकारे एका भांड्यामध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये खिसणी ठेवून अशा प्रकारे खिसून घेत आहे बटाटे. तर बाहेर खिसले तर बटाट्याच्या चिप्सला हवा लागते आणि बटाट्याचे चिप्स हे थोडेसे लालसर होतात. तर असे न करता ह्याच पद्धतीने पाण्यामध्ये खिसून घ्या बटाटे, म्हणजे ह्यामुळे सुद्धा बटाट्याचे जे चिप्स आहेत ना एकदम पांढरे शुभ्र असे येतात. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणो. आता मी बटाटा थोडासा पलटून घेतलेला आहे, कारण आपण एका साईडने जर का बटाटा खिसला तर शेवटी एक भाग थोडासा लहान आणि एक भाग थोडा मोठा असा होतो. बटाटा मध्यंतरी जर का पलटून घेतला तर एकसारखा बटाटा संपेपर्यंत राहतो आणि एकसारखे असे चिप्स होतात. तुम्ही पाहू शकतात मस्त असे एकसारखे चिप्स मीडियम साईजचे होत आहे. जास्त खूप असे पातळसर सुद्धा नाही आणि जाड सुद्धा नाही. तर अशा प्रकारे आणखी राहिलेल्या बटाट्याचे हे चिप्स मी तुम्हाला पाळून दाखवते. पूर्ण बटाटा हा खिसून झालेला आहे. त्यानंतर शेवटी असं थोडासा बटाटा शिल्लक राहतो, हा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचे मस्त मोठे मोठे हे चिप्स होत आहे. अशाच पद्धतीने आणखीनही मी काही बटाटे तुम्हाला खिसून दाखवते. तर ही जी पद्धत आहे ना मैत्रिणींनो बटाट्याचे चिप्स बनवण्याची अतिशय सोपी आहे. ह्या पद्धतीने तुम्ही कितीही किलोमध्ये बटाट्याचे चिप्स केले तर अजिबात तुमचे चिप्स बनवलेले हे लालसर होणार नाही किंवा काळपट होणार नाही. एकदा बनवलेले हे चिप्स तुम्ही वर्षासाठी 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी सुद्धा साठवून ठेवले तरी सुद्धा जसेच्या तसे हे चिप्स राहतील पांढरे शुभ्र. मी अशा प्रकारे आत्तापर्यंत हे 2 बटाटे खिसून घेतलेले आहे. त्यानंतर असे हे चिप्स खिसल्यानंतर काय करायचे, तुम्ही सगळे चिप्स पाहू शकता अजिबात तुकडे नाही. तर आपण बाजूलाच मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं होतं, त्या पाण्यामध्ये हे चिप्स आपल्याला टाकायचे आहे घमेल्याच्या आतील. सगळे चिप्स हे टाकून घेतल्यानंतर आणखी तशाच प्रकारे बाकीचे सगळे जे राहिलेले बटाटे आहेत त्या बटाट्याचे सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीने चिप्स हे बनवून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असे एकसारखे चिप्स हे होत आहे. तर अशा प्रकारे थोडे थोडे हे चिप्स आपल्याला पाण्यामध्ये बनवून घ्यायचे आहे. त्यानंतर मोठ्या पातेल्यामध्ये जे पाणी आहे त्यामध्ये टाकत घ्यायचे आहे. अशाच पद्धतीने संपूर्ण हे चिप्स मी करून घेतलेले आहे. त्यानंतर हा तुरटीचा खडा घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता तुरटी कितपत घेतलेली आहे. तर आपल्याला यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये तुरटीचा वापर करायचा नाही. फक्त मी जेवढा दाखवत आहे तेवढाच 10 किलो चिप्ससाठी तुम्ही वापरू शकतात, एवढाच फक्त. तुरटी टाकून घेतल्यानंतर पूर्ण बटाटे जे आहे ना बटाट्याचे चिप्स ते पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ. तुम्ही आधीचं पाणी सुद्धा पाहिलं, एकदम स्वच्छ वाटत होतं, पण तुरटी थोडी टाकल्यानंतर लगेचच तुम्ही पाण्याचा रंगही पाहू शकतात, असं काळपट व्हायला लागलेला आहे. छान असे पाण्यामध्ये पूर्ण हे जे चिप्स आहे ना तुरटीच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, वर खाली असे करून.
आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तुरटीमुळेच हे चिप्स पांढरे सुद्धा होतात आणि तुरटीचा जास्त प्रमाणामध्ये वापर केल्यानंतर बटाट्याचे चिप्स हे काळे सुद्धा होतात. तर मैत्रिणींनो, आपल्याला अजिबात जास्त तुरटीचा वापर करायचा नाही. तुम्ही पाहू शकतात एवढ्या ह्या चिप्ससाठी मी किती हा तुरटीचा खडा वापरलेला आहे. या ठिकाणी फक्त पाण्यामध्ये ना व्यवस्थित छान आपल्याला हे चिप्स जे आहेत ना ते धुवून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत मी अशा प्रकारे हे पाण्यामध्ये व्यवस्थित असे हलवून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकतात पाणी किती हे काळपट निघालेलं आहे. बटाट्यामध्ये भरपूर असा टॉर्च असतो, तो संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता आणखी मी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकतात जेवढी शेंगदाण्याची साईज असते ना, शेंगदाण्याच्या साईज एवढाच तुरटीचा खडा या पाण्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. जास्त तुरटीचा वापर मी अजिबात करत नाही, फक्त अगदी थोडासा टाकून घेतलेला आहे, म्हणजे चिप्समध्ये असलेला काळपटपणा पूर्ण हा निघेल. तर मैत्रिणींनो, चिप्स अगदी पांढरे आणि कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी या ठिकाणी 2 टिप्स मी सांगितलेले आहे. पहिली सांगितलेली आहे का तुरटीचा कमी वापर करायचा, म्हणजे चिप्स छान असे पांढरे येतात आणि ते अजिबात कडवटसुद्धा लागत नाही आणि लालसरसुद्धा होत नाही कमी वापर केल्यामुळे. आणि दुसरी जी आहे ना, हे जे चिप्स आपण बनवतो त्यानंतर कमीत कमी 4 पाण्याने तरी धुवायला हवेच, तरच हे चिप्स आपले छान असे पांढरे शुभ्र होतील. तुम्ही पाहू शकतात आता हे मी तिसऱ्या पाण्यामध्ये चिप्स हे टाकून घेते. आणखी एक पाणी हे चिप्स हलवून नंतर स्वच्छ आणखी धुवून घेणार आहे. अजिबात बटाट्याचा जो टॉर्च आहे, जो पांढरटपणा असतो तो राहू द्यायचा नाही. संपूर्ण हे चिप्स पातेल्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता या वेळेस सुद्धा आधी जसे आपण चिप्स हे पाण्यामध्ये हलवून घेतले व्यवस्थित असे, तशाच प्रकारे आत्तासुद्धा आपल्याला हलवून घ्यायचे आहे. आणि तुम्ही पाहू शकतात पुन्हा चिप्सचं पाणी हे कसं भुरकट निघत आहे. पुन्हा मी 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे चिप्स. आता हे फायनल झालेले आहे. आता हे चिप्स आपल्याला रात्रभरासाठी असेच राहू द्यायचे आहे. यामध्ये सुद्धा मी शेंगदाण्याच्या एवढ्या साईजचा तुरटीचा खडा टाकून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेते. तर आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तुम्ही पाहू शकतात पाणी एकदम स्वच्छ आहे आणि चिप्ससुद्धा पाहू शकतात एकदम पांढरा दिसत आहे आणि मस्त असा दिसत आहे. झाकण ठेवून घेतलेलं आहे. तर हे चिप्स मी संध्याकाळी बनवले, म्हणून आता संध्याकाळी स्वच्छ धुवून रात्रभरासाठी झाकण ठेवून तसेच राहू दिलेले आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवत आहे. थोडासा अगदी फेस आलेला आहे. रात्रभर हे चिप्स आपण असेच राहू दिले. पाणीसुद्धा थोडंसं काळपट झालेलं आहे. पुन्हा हे चिप्स जे आहे ना आपल्याला 1 पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे चिप्स आपल्याला शिजवायचे आहे. चिप्स शिजवण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे. पाणी उकळत आहे तोपर्यंत मी हे चिप्स स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि पाणी पूर्ण काढून अशा प्रकारे हे घेमेल्यामध्ये भरून ठेवलेले आहे. पाण्याला उकळी येत आहे. पाण्याला उकळी येत असतानाच त्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर 10 किलोसाठी मी साधारण एवढं मीठ घालते, साधारण अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी. पाण्याला मस्त अशी उकळी द्यायची आहे. गॅसची फ्लेम मोठी आहे. मोठ्या फ्लेमवरती पटकन पाण्याला उकळी येईल. झाकण ठेवून घेतलेलं होतं. अशा प्रकारे पाणी छान गरम झाल्यानंतर हे स्वच्छ धुवून घेतलेले चिप्स पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. गॅस आपल्याला आता अजिबात कमी करायचा नाही, तर मोठाच राहू द्यायचा आहे. संपूर्ण जे आपण बनवलेले आहे ते संपूर्ण चिप्स मी पाण्यामध्ये टाकून घेते. तर सगळे चिप्स हे आता पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे. उकळत्या चिप्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे एकदम असे मऊ करायचे नाही, तर कितपत शिजवायचे आहे ते सुद्धा आपण पुढे पाहूया. चिप्स पाण्यामध्ये टाकून मिक्स केलेले आहे. त्यावरती झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि साधारण मी आता तुम्हाला 10 ते 12 मिनिटानंतर दाखवते. चिप्सची क्वांटिटी जास्त आहे म्हणून 12 मिनिटं लागलेले आहे. तुम्ही पाहू शकतात झाकण उघडून दाखवल्यानंतर असा वरती फेस आलेला आहे आणि थोडीशी उकळी फुटलेली आहे, म्हणजे एवढाच वेळ आपल्याला शिजू द्यायची आहे. असा थोडासा फेस येईपर्यंत. चिप्स जर का जाड असतील तर थोडा वेळ जास्त लागू शकतो आणि जर का पातळसर असतील तर थोडा वेळ कमीही लागू शकतो. तर कशा प्रकारे आपण ओळखू शकतो का चिप्स हे अगदी परफेक्ट शिजलेले आहे तेही मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते. म्हणजे चिप्स जर का जास्त शिजला तरीसुद्धा चिप्सचा रंग हा बदलतो आणि कच्चा राहिला तरीसुद्धा ते लालसर होतात. तर या ठिकाणी आपल्याला अगदी योग्य प्रमाणामध्ये व्यवस्थित असे चिप्स हे शिजून घ्यायचे आहे. तर चिप्स शिजत असताना एखादी चिप्स हातामध्ये घ्यायचा,
थोडा थंड करून घ्यायचा वाटल्यास, म्हणजे हाताला चटका लागणार नाही आणि असा वाकून पाहायचा. आता चिप्सला कुठेही या ठिकाणी क्रॅक जात नाही किंवा तुकडा पडत नाही चिप्सचा. अशा प्रकारे चिप्स मस्त छान असा हा वाकला का चिप्स अगदी परफेक्ट हा शिजलेला आहे. जास्तसुद्धा नाही आणि कच्चासुद्धा नाही आहे आणि जास्त शिजलेलासुद्धा नाही. अगदी परफेक्ट झालेला आहे हा चिप्स. तर आता मी गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर हे जे चिप्स आहे पाण्याच्या आतून आपल्याला टोपलीमध्ये काढून घ्यायचे आहे. त्यानंतर वरतूनसुद्धा आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर कॉटनच्या कापडावरती उन्हामध्ये मी हे चिप्स वाढून घेतलेले आहे. तुमच्याकडे जर का ऊन येत नसेल तर तुम्ही पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे चिप्स वाढून घेऊ शकतात. दुपारी मी तुम्हाला दाखवत आहे साधारण 4 वाजेला अशा प्रकारे हे चिप्स वाढलेले आहे आणि वाढून पूर्ण चिप्स हे मी गोळा करून घेतलेले आहे आणि गोळा करून अशा प्रकारे हे दिसत आहे. तुम्ही पाहू शकतात किती पांढरे शुभ्र दिसत आहे ना हे चिप्स आणि एकसारखे असे आलेले आहे. कुठेही काळे झालेले नाही किंवा लालसरही झालेले नाही. तर हे चिप्स आपल्याला भरून ठेवायचे आहे आणि वर्ष दीड वर्षापर्यंत सुद्धा हे चिप्स जसेच्या तसे राहतात. अजिबात काळे होत नाही किंवा कडवटपणाही येत नाही. आता हे चिप्स मी तुम्हाला तळून दाखवते. तळून सुद्धा पाहूया. तेलामध्ये चिप्स घालताच मस्त असे फुलत असतात आणि तळून पांढरे शुभ्र हे चिप्स दिसत असतात अशा पद्धतीचे. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. फक्त ह्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहे फॉलो करून तुम्ही सुद्धा चिप्स बनवले तर नक्कीच तुमचे सुद्धा चिप्स असे पांढरे शुभ्र होतील. अजिबात ते काळे किंवा लालसर होणार नाही. मग मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कुठेतरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच हे चॅनल तुम्ही पाहत असाल तर प्लीज आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेले घंटीचे बटनसुद्धा दाबा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, एवढे असे हे चिप्स मी तुम्हाला तळून दाखवलेले आहे. मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.